नमस्कार सगळ्यांना. आत्ताची एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची न्यूज आहे. एक मोठी अपडेट आहे. मी तुम्हाला सांगणार आहे. ती अपडेट काय आहे, कशी असणार आहे, सगळं सांगणार आहे. तसंच आता तुम्हाला डायरेक्ट ₹50,400 मिळणार आहेत. ठीक आहे. आता ते कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार नाही, कोणत्या महिला पात्र, कोणत्या अपात्र, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तसंच आता कोणत्या दिवशी तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे जाते मिळणार आहेत, त्याची डेट जी आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे, ती डायरेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता हे पण कळणार आहे, की आपले लाडक्या बहिणीचे पैसे आहेत, ज्यांचे राहिले असेल त्यांचे किंवा ज्यांचा पुढचा हप्ता डिसेंबरचा हप्ता जो जो काय असेल तो सगळं कधी मिळणार सगळं सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला कळेल, की काय आहे, किती पैसे कोणाकोणाला काय मिळणार आहेत आणि कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. चला तर बघूया काय आहे सविस्तर माहिती. बघा, सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मविया म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अनेक मोठ्या घोषणा आश्वासनं दिली जात आहेत. महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेला दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढून ₹2,100 देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे, की आपल्याला जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्यात त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते 1,500 वरून ₹2,100 करण्याचं आश्वासन दिलं आहे. जेव्हा केव्हा आपली हे सरकार सत्तेत येईल तेव्हा त्या लाडक्या बहिणीचे पैसे डायरेक्ट 600ने वाढवले आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर आता बघा, तुम्हाला महिन्याला महिन्याला तुम्हाला काय मिळणार आहे? ₹2,100 म्हणजे वर्षाला किती झाले? ₹25,200. ठीक आहे. हे झाले तुमचे वर्षाचे पैसे. तर आता तुम्हाला 50,000 कसे मिळतील बाबा? तुम्हाला प्रश्न पडला असेल, कसे मिळणार ₹50,000? ठीक आहे. तर बघा, तुमच्या घरात जर 2 महिला असतील आणि दोघी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, म्हणजे पण त्यासाठी एक नियम आहे, की त्या दोन्ही एका घरातील जर एकाच कुटुंबातील 2 महिला जर लाभ घेत असेल, त्यातली एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित पाहिजे. जसं की आपल्या सपोज एका कुटुंबात 4 व्यक्ती आहेत, मुलगा, मुलगी आणि आई-वडील. ठीक आहे. तर आई आणि मुलगी जर लाभ घेत असतील, तर ते त्या नियमात बसतंय. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्या घरात डायरेक्ट किती एका जणीचे 25,200 म्हणजे दोघींचे किती झाले? ₹50,400 असे मिळून तुमच्या घरात डायरेक्ट ₹50,400 मिळणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. जर तुमच्या घरात 2 महिला लाभ घेत असतील तरच. ठीक आहे. जर एक घेत असेल तर ₹25,200 त्यांना मिळतील आणि जर 2 महिला लाभ घेत असतील तर त्यांना डायरेक्ट तुमच्या कुटुंबात डायरेक्ट ₹50,400 तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आता हे झालं ह्यांचं. ठीक आहे. पण जर तुमच्या घरात दोन्ही म्हणजे नियमात बसत नसेल, ठीक आहे, की एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहितच पाहिजे. ठीक आहे. दोन्ही जर अविवाहित असेल किंवा दोन्ही विवाहित असतील तर त्यांना लाभ हा होणार नाही. ठीक आहे. कारण आपल्या नियमातच आहे लाडकी बहीणचा, की एकाच कुटुंबातील जर दोन्ही व्यक्ती जर 2 महिला जर लाभ घेत असतील तर त्यातली एक महिला विवाहित हवी आणि एक महिला अविवाहित हवी. ठीक आहे. असं असेल तरच तुमच्या घरात ₹50,400 मिळणार तुम्हाला. ठीक आहे. आता प्रश्न आहे, की पैसे कधी मिळणार? ठीक आहे. आता हे पैसे मिळणार तर सगळ्यांना माहिती आहे. आता बऱ्याच महिलांचं असं आहे, की त्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांच्या खात्यात. ठीक आहे. त्या महिलांसाठी तसंच ज्यांना पण डिसेंबरचा हप्ता, ज्यांना सगळे हप्ते भेटलेत पण आता डिसेंबरचा हप्ता त्यांना यायचा आहे, त्यांच्यासाठी पण आता त्यांना पैसे जे आहेत ते बघा कधी मिळणार. आपल्या निवडणुका होतील म्हणजे आपलं मतदान आहे 20 नोव्हेंबरला. ठीक आहे. त्याचा निकाल माहिती आहे आपल्या सगळ्यांना, की 23 नोव्हेंबरला आहे. तर 24 नोव्हेंबरपासून तुमच्या खात्यात पैसे पडायला चालू होतील. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं, की जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तर दुसऱ्या दिवशीच तुम्हाला पैसे पडायला चालू होतील लगेचच. त्यामुळे तुम्हाला 24 नोव्हेंबरपासून तुमच्या खात्यात लक्ष देणं गरजेचं आहे, की आपल्याला पैसे आलेत की नाहीत किंवा तुमचा SMS जो काय असेल तुमच्या फोनवर येतोय की नाही तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि किती येतं, काय येतं. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला गरजेचं आहे बघणं. तर बघा, आता तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, की आपले पैसे जे आहेत ते किती यायचे आहेत, किती नाही यायचे किंवा आपल्याला सगळे पैसे आलेत का? हे सगळं तुम्हाला 24 नोव्हेंबरच्या पुढे कळेल. ज्यांना सगळे पैसे आलेत आत्तापर्यंत पर्यंत त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळेल. ठीक आहे. ज्यांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही त्यांना सगळे पैसे एकसाथच म्हणजे जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत सगळे पैसे जे आहेत ते एकसाथच तुम्हाला 24 नोव्हेंबरपासून मिळणं चालू होतील. आता सगळ्यांना एकदमच पैसे एकाच दिवशी येऊ शकत नाही. सगळ्यांना टप्प्याटप्प्याने पैसे येतील. त्यामुळे रोज तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. 24 नोव्हेंबरला काही महिलांचे येतील, 25ला येतील, 26ला येतील. त्याला पुढे बघूयात, की कुठल्या महिन्याला कधी पैसे यायला चालू होतात. ठीक आहे. हे सगळं झालं. आता बघूयात आपण, जर तुम्हाला तुमचं व्यवस्थित आत्तापर्यंत तुम्हाला किती रक्कम आली आणि किती बाकी तुमचं असं बघायचं असेल. ठीक आहे. तुम्हाला बघायचं की बाबा आपले किती रक्कम यायची बाकी आहे. ठीक आहे. तर आपण बघूयात कसं बघायचं ते. पहिल्यांदा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये मला लॉग इन करावं लागेल. इथं बघा, लाडकी बहीण योजना वेबसाईटवर जा, ते लॉग इन करा. तुमचा जो मोबाईल नंबर काय असेल त्या नंबरनं तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे. तुम्हाला इथं बघा केलेला अर्ज हे दिसतं इथं. तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ते क्लिक केल्यावर तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे. अप्रूव्ड तुमचं स्टेटस दिसेल, तुमचं ॲक्शन्स दिसतील. तर हे संजय गांधी योजना एक निराधार योजना आहे. ठीक आहे. ह्याचा कॉलम आहे हा. ठीक आहे. म्हणजे काय, ही एक योजना आहे संजय गांधी निराधार योजना, त्यात महिलांना दरमहा 1,500 मिळतात. ठीक आहे. पण आपल्या लाडक्या बहिणीचा नियम काय आहे, की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तेव्हाच घेता येईल जेव्हा तुम्ही याआधी कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसेल. ठीक आहे. आता काही महिला अशा ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, त्यांना पैसे मिळाले. ठीक आहे. अशा महिलांना
इथून पुढे अजिबात पैसे मिळणार नाही, कारण त्यांनी ऑलरेडी सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. आता नो म्हणजे काय बघा, नो म्हणजे इथं आहे, नो म्हणजे त्या महिलांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण त्यांनी कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही आतापर्यंत, त्यांना पैसे पुढे चालू राहतील. ठीक आहे. पण ज्यांच्यासमोर येस आहे, ठीक आहे. आता येस बघा कुठे बघा इथे येस आहे. त्या महिलांना मात्र इथून पुढे पैसे मिळणार नाही, कारण त्यांनी ऑलरेडी एका सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना इथून पुढे अजिबात कुठला हप्ता भेटणार नाही आणि जर पैसे भेटले असेल तर ते वसूल केली जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही चेक करा तुमच्या नावापुढे येस आहे की नो आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार बघा तुम्ही काय होणार तुमचं, कारण नो असल्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना पैसे मिळून जातील. पण ज्यांच्यासमोर येस आहे त्यांना मात्र इथून पुढे अजिबात पैसे मिळणार नाहीत आणि त्यांचे पैसे पण वसूल केले जातील असं शक्यता आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, तुम्हाला तुमचं बघायचं आहे की तुमच्या कुठल्या बँक खात्यात पैसे येणार आहेत, किती पैसे बाकी आहेत, तुम्हाला किती पैसे आतापर्यंत आलेले आहेत, हे सगळं चेक करायचं असेल तर बघा तुम्हाला काय आहे, ते 2 ऑप्शन दिसत आहेत. एक डोळ्याचं चिन्ह आहे आणि एक रुपीज. ठीक आहे. रुपीज साइन आहे सेकंडवालं, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यावर तुम्हाला अशी विंडो दिसेल बघा इथे. अशी विंडो दिसेल बघा इथे. तुम्हाला किती अमाउंट ट्रान्सफर झालं आतापर्यंत ₹4,500. ठीक आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचे किती पैसे बाकी आहेत. आता सपोज एका महिलेला ₹4,500 म्हणजे किती महिन्याचे पैसे झाले ते? 4 महिन्याचे पैसे. ठीक आहे. 3 महिन्याचे पैसे. ठीक आहे. 3 महिन्याचे पैसे तुम्हाला भेटलेत. आता उरलेत बाकीचे 2 महिन्याचे पैसे. ठीक आहे. तर ते तुम्ही बघू शकता की आता सगळ्यांना टोटल ₹7,500 मिळतायत. जुलै ते नोव्हेंबरपासून 7,500 त्यातले तुम्हाला 4,500 भेटलेत. ठीक आहे. तुमचे अजून बाकी आहेत पैसे, ते यायचे आहेत. आता बघा, तुम्हाला इथं बेनिफिशियरी बँक नेम दिसतंय. इथे जे बँक नेम दिसेल, त्याच बँकेत तुम्हाला इथून पुढेही पैसे मिळणार. तुम्हाला दुसऱ्याही कुठल्या बँकेत तुम्हाला चेक करायची गरज नाही, की माझे पैसे आलेत की नाही. ह्याच बँकेत तुम्हाला पैसे चेक करायचे आहेत, की याच बँकेत माझे पैसे येणार आहेत की नाही. कारण काय होतं, एका महिन्याचं 2-3 बँकचं अकाउंट असू शकतात काही कारणास्तव. तर तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, की आता माझ्या कुठल्या बँकेत मी चेक करू, कुठल्या बँकेत पैसे आले की नाही. जर तुमच्या कुठल्यातरी एका बँकेत पैसे आलेत, तर तुम्ही दुसऱ्याच बँकेत चेक करता, असं पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही इथे जाऊन तुमचं बँक नेम चेक करा. ही बँक ह्याच बँकेत तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार. त्यामुळे तुम्ही फक्त याच बँकेत पैसे चेक करा लाडक्या बहिणीचे. ठीक आहे. तुम्हाला अमाउंट वगैरे सगळं इथे दिसतं बघा. अमाउंट पण दिसते, पेड वगैरे सगळं स्टेटस दिसते. आता इथे बघा, झालं सगळ्या गोष्टी. तर आता तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळायला चालू होणार आहेत. कधीपासून सांगितलं मी तुम्हाला? 24 नोव्हेंबरपासून. ठीक आहे. आणि ₹50,040 तुम्हाला कळाले कसे कसे मिळणार आहेत ते. ठीक आहे. म्हणजे एका घरातील 2 महिला असतील, तर त्यांनी जर योजनेचा लाभ घेत असतील दोन्ही पण, तर त्यांना आता ₹2100 महिना आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 2 महिलांचे वर्षाचे ₹50,000 मिळून जातील. ठीक आहे. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला आतापर्यंत किती किती हप्ता भेटला आहे. ठीक आहे. तुमचा कुठला जिल्हा असेल आणि तुमचा हप्ता किती मिळाला ते तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही हे पण सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही फॉर्म कधी भरलाय तुमची डेट सांगा. कारण की काय आहे, ऑगस्टच्या नंतर ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नव्हते. त्यांना डायरेक्ट सप्टेंबरचे पैसे मिळणार होते. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म कधी भरलाय, तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आलेत, कोणाला आलेत, नाही आलेत, ते सगळं मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याचा आन्सर देईल की तुमच्या आता किती पैसे यायचे बाकी आहेत. ठीक आहे. आता डिसेंबरचा हप्ता पण लवकरच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन नाही. आणि ₹2100 जो हप्ता आहे, तो पण आता चालू होईल. त्याची पुढची घोषणा आली की आपण व्हिडिओ आपला येणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन अपडेट्स कळतील आणि लवकरात लवकर गोष्टी माहिती होतील. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.